पैशाचे आमिष दाखवून भोळसर महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी पैठण तालुक्यातील चनकवाडी रहिवासी शिवाजी आसाराम कदम याला छत्रपती संभाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयाने 10 वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली आहे, अशी माहिती पैठण पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी दिली आहे। 2019 साली पैठण तालुक्यातील चनकवाडी या गावातील रहिवासी भोळसर महिलेवर गावातील शिवाजी आसाराम कदम याने पैशाचा आमिष दाखवून अत्याचार केला होता। भोळसर महिलेचा भाऊ नामदेव अशोक माने यांच्या फिर्यादीवरून पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। आरोपीला अटक करण्यात आली होती। तत्कालीन तपास अधिकारी प्रभावी पोलीस निरीक्षक एस देशमुख, पोलीस उपनिरीक्षक एम माने, पोलीस उपनिरीक्षक जनाबाई सांगळे यांनी योग्य तपास करून जिल्हा न्यायालयात चार्जशीट दाखल केले होतं। 15 जानेवारी 2025 ला छत्रपती संभाजीनगर जिल्हा व सत्र न्यायालय न्यायाधीश सिन्हा यांनी निकाल दिला असून आरोपी शिवाजी आसाराम कदम राहणार चनकवाडी तालुका पैठण यास 10 वर्षाची सक्त मजुरी आणि 10,000चा दंड ठोठावला असून दंड न भरल्यास पुन्हा 6 महिने सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे। या प्रकरणी सरकारी वकील म्हणून AP बागुल यांनी काम बघितले। पैरवी पोलीस अधिकारी SV वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक SL सादिवे, पोलीस कॉन्स्टेबल DB खुनावत यांनी काम पाहिले। गौतम बनकर, MCN न्यूज, पैठण।